नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील 3 आठवड्यापासून संततधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे नीरा नदीच्या खोऱ्यातील 4ही धरणं आता तुडुंब भरलेत। बाडगर, गुंजवणी, नीरा देवघर आणि वीर ही 4ही धरणं आता तुडुंब भरलेले आहेत। वीर धरण हे 15 दिवसापूर्वीच भरलेलं होतं आणि वीर धरणातून 15 दिवसापूर्वीच जवळपास 55,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडण्यात आलं होतं। त्यामुळे नीरा नदीला पुराची स्थिती निर्माण झाली होती। आता पुन्हा एकदा नीरा नदी पात्रामध्ये वीर धरणामधून 43,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जातं। त्यामुळे नीरा नदीला आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। वीर धरणामधून हे पाणी नीरा नदी पात्रात सोडलं जातंय। वीर धरणाच्याच पश्चिमेच्या बाजूला गुंजवणी, नीरा देवघर आणि बाडगर धरण आहे। त्यामुळे हे पाणी वीर धरणामध्ये येत असतं। बाडगर धरणाचं पाणी हे वीर धरणामध्ये येत असतं। बाडगर धरणामधून सुद्धा स्वयंचलित दरवाजा मार्फत पाणी हे वीर धरणामध्ये सोडलं जातं किंवा ते नीरा नदीमध्ये सोडलं जातं आणि ते वीर धरणामध्ये येत असते आणि त्यामुळेच वीर धरणामधून आता मोठ्या प्रमाणात हे पाणी सोडण्याला सुरुवात झालेली आहे। आज 3 ऑगस्ट रोजी पहाटे 6 वाजल्यापासून नीरा नदी पात्रामध्ये 43,000 क्युसेक्स इतक्या वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। त्यामुळे नीरा नदीकाठी आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळं नीरा नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीनं सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। नीरा नदी पात्रात जर आपल्या आवश्यक काही वस्तू असतील तर त्या अगदी काठावरून सुद्धा बाजूला आणून ठेवण्याचं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे।